आजचा कार्यक्रम आज युवा दिन आहे। पूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणा की भारत देशातील युवा म्हणा यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। स्वामी विवेकानंद जयंती आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आणि उद्घाटन माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांनी केलं आहे आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या आहे की हा कार्यक्रम असा मला वाटतं आजच्या दिवसात महाराष्ट्रात कुठे नसेल तो आज सिंधुदुर्गामध्ये झाला आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमाला माझे नेते नारायणराव राणे साहेब, त्याचप्रमाणे आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब, निलेशजी राणे साहेब, नितेशजी साहेब सगळ्यांनी मला प्रचंड मदत केली आणि स्थानिक पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे सगळ्या नेत्यांनी, स्थानिक बेसिकच्या सगळ्या लोकांनी मला प्रचंड मदत केल्यामुळे आजचा कार्यक्रम सक्सेस झालेला आहे। मला वाटतं आज 10,000+ नोकऱ्यांचं वाटप हे आज या 100% आजच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो। 4 वाजता मैदानामध्ये जेव्हा आलो त्यावेळी 5:30 वाजता इथे देवगड आणि रत्नागिरी लांजापासूनची मुलं इथे उपस्थित होती। मला असा आनंद वाटला की आज या तरुणांना खरोखरच गरज आहे आणि मला पाहायचं होतं की कार्यक्रम 10 आणि 11 वाजताचा असतो की कुठल्या मुलांना गरज आहे आणि ती होतकरू मुलं त्या कार्यक्रमाला येणार। मला वाटतं 5:30 वाजल्यापासून तुडुंब गर्दी व्हायला सुरुवात झाली। मी एवढाच शब्द देतो की सिंधुदुर्ग रत्नागिरीतील एकही मुलगा हा बेरोजगार राहणार नाही याच्यासाठी माझे वरिष्ठ नेते आणि आम्ही संपूर्ण प्रयत्न करत आहोत। आम्ही आता ताबडतोब 15-20 दिवसामध्ये या एका दालनाचं ओपनिंग करू आणि हे दालन जॉब कार्ड म्हणा किंवा मॅक्झिमम नोकऱ्या द्यायचं काम हे आम्ही करत आहोत। परंतु काही मुलं जर त्यांच्या स्किलमुळे, त्यांच्या डेव्हलपमेंटमुळे राहतील शिल्लक, तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी नोकरीसाठी दर सोमवारी त्यांच्या मोबाईलवरती 5 कंपन्यांचं डिटेल्स जाईल आणि आठवड्याभरामध्ये त्या ऑफिसमध्ये येऊन फॉर्म भरून ते ताबडतोब त्या ठिकाणी नोकरीला लागतील याची सुविधा आम्ही संपूर्ण केलेली आहे।